महाशिवरात्रीला कुठली सेवा करावी, कुठली उपासना करावी, भगवान शंकरांच्या चरणी कुठली सेवा रुजू करावी, तसेच महाशिवरात्रीचे सुरेख महात्म्य सांगणारी एक कथाही मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आज सांगणार आहे। नमस्कार, स्वामीमय मंगला चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र ही येतेच, परंतु माघ कृष्ण पक्षातील जी शिवरात्र असते तिला महाशिवरात्र असे म्हणतात। या शिवरात्रीला फार महत्त्व आहे। म्हणजे महाशिवरात्र हा भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी कुठली स्तोत्र मंत्र म्हटल्याने, अभिषेक केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील तेही मी तुम्हाला सांगणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना अभिषेक, महारुद्र, लघुरुद्र करतात। तसेच या दिवशी भगवान शंकरांना बेलाची पाने अतिशय मनोभावे अर्पण करायची असतात। याच महाशिवरात्रीचं महात्म्य सांगणारी एक प्राचीन कथाही आहे। एकदा एक शिकारीसाठी रानातून जात होता आणि त्या दिवशी नेमकी महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला रानातून जाता जाता तिथे एक शिव मंदिर दिसले। शिव मंदिरामध्ये पुष्कळ लोक शिवाच्या उपासनेसाठी आलेले होते। कोणी पिंडीवर अभिषेक करत होतं, कोणी स्तोत्र मंत्र म्हणत होते, कोणी बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत होतं। हे सगळं बघून त्या शिकारीला थोडं हसू आलं आणि तो त्या इतर लोकांची चेष्टा करू लागला आणि बोलू लागला, शिव शिव शिव। आता त्याच्या तोंडातून हे जे शिव शिव शब्द पडले त्याच्याने आपोआप शिवाची उपासना घडू लागली होती। नंतर तो तिथून निघाला। रानातून पुढे जात असताना त्याला एक तळे दिसले आणि तळ्याच्या काठी एक बेलाचं झाड होतं। मग तो त्या बेलाच्या झाडावरती चढून गेला आणि बघू लागला कुठे आपल्याला शिकार दिसते का वो। मग त्याला जेव्हा बघताना त्याच्या डोळ्यांच्या आड नेमकं ती बेलाची पानं येत असल्यामुळे त्याला शिकार बघण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आणि म्हणून मग त्याने ती बेलाची पानं तोडायला सुरुवात केली। तो जेव्हा बेलाची पानं तोडत एक एक पान तोडायचा, खाली टाकायचा, पान तोडायचा, खाली टाकायचा, असं करत तो भरपूर बेलाची पानं खाली टाकू लागला आणि नेमकं त्याच बेलाच्या झाडाखाली शिवपिंड होती, महादेवाची पिंड होती आणि त्या पिंडीवर ते बेलाची पानं हळूहळू पडत होती। आणि बघा, इथेही महादेवाची सेवा आपोआप महाशिवरात्रीच्या दिवशी त्या शिकारीकडून घडत होती। ती बेलाची पाने महादेवाला अर्पण होत होती। असं करत त्याने पानं तोडल्यानंतर त्याला मग समोर शिकारीसाठी प्राणी दिसू लागले। तेवढ्यात तिथे त्या तळ्याकाठी पाणी प्यायला एक हरिणी आली आणि मग याने त्या हरिणीवर शिकारीसाठी नेम धरला। तेव्हा ती हरिणीला चावू लागली की आपली कोणीतरी आता शिकार करतय आणि मग हरिणीने त्या शिकारीला सांगितलं की हे व्याधा, मला आता तू प्लीज मारू नकोस म्हणून, कारण माझी मुलं बाळ घरी माझी वाट बघत आहे। मला फक्त त्यांना एकदा बघून येऊ दे आणि मग तू मला मार। तेव्हा हा शिकारी तिला बोलला, तू मला मूर्ख समजतेस का ग? घरी माझी मुलं बाळ उपाशी माझी वाट बघत आहे आणि मी हातात आलेली शिकार कशी सोडून देऊ? मग तेव्हा ती हरिणी त्याला बोलली की बघ, तुझी मुलं बाळ सुद्धा तुला किती आवडतात, तुझं सुद्धा त्यांच्यावर किती प्रेम आहे ना, तसंच मग माझं सुद्धा माझ्या मुलाबाळांवर खूप प्रेम आहे। फक्त मरणाच्या अगोदर मला त्यांना एकदा बघून येऊ दे आणि मग मी स्वतःहून इथे येईल आणि मग तू मला खुशाल मार। हरिणीचे ते बोलणे ऐकून मग शिकारीला तिची दया आली व त्याने तिला परवानगी दिली जाण्यासाठी। त्यानंतर मग शिकारी रात्रभर त्या बेलाच्या झाडावरच बसून राहिला हरिणीची वाट बघत आणि मग त्याला वेळ जात नव्हता म्हणून त्याने बेलाचं एक एक पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली टाइमपास म्हणून आणि ते बेलाचे पान आपोआप मग शिवपिंडीवर पडत होते आणि शिकारीकडून आपोआप शिव उपासना घडत होती। त्याला रात्रभर काहीही खायला न मिळाल्यामुळे आपोआप त्याला महाशिवरात्रीचा उपवासही घडला आणि अशा प्रकारे भगवान शंकराची सेवा त्याच्या हातून होत गेली। त्यानंतर जेव्हा सकाळ उजाडल्यानंतर तिथे हरिणी तिच्या पूर्ण परिवारासह तळ्याकाठी आलेली होती। जेव्हा शिकारीने त्या हरिणीला बघितलं तेव्हा मग शिकारीला खूप असं आश्चर्य वाटलं की ही तर खरंच आली बुवा। परंतु त्याच्याकडनं जो महाशिवरात्रीचा उपवास घडला होता त्या उपवासामुळे त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण झाल्या। ज्या काही वाईट भावना होत्या, त्या हरिणीची हत्या करण्याचा त्याच्या मनात जो प्लॅन होता तो पूर्णपणे त्याच्या मनातली ती भावना उपवासामुळे निघून गेली आणि अशा प्रकारे त्याच्या मनात या चांगल्या भावना उत्पन्न होताच त्याला भगवान शंकर प्रसन्न झाले।
भगवान शंकराने मग त्या शिकारीला आणि हरिणीला स्वर्गात एका विमानातून त्यांना स्वर्गात घेऊन गेले. बघा, आता स्वर्गात जे मृग नक्षत्र असते, मृग नक्षत्राच्या शेजारी जी एक मनमोहक अशी चांदणी लुकलुकत असते, ती चांदणी म्हणजेच हा शिकारी आहे व असं म्हटलं जातं. तर अशी ही महाशिवरात्रीची कथा आहे. भगवान शंकर हे ज्ञानाची देवता आहे. भगवान शंकरांच्या मस्तकातून ज्ञानगंगा सतत वाहत असते. भगवान शंकर हे कैलास पर्वतावरून उत्तुंग शिखरावर बसून आपल्या भक्तांना हेच सांगण्याचं सुचवतात की तुम्ही तुमच्या कल्याणाकरता, शिव म्हणजे कल्याण प्राप्ती करता एका निश्चित उंचीपर्यंत गेलेच पाहिजे. कल्याण प्राप्तीचा जो काही मार्ग आहे तो नक्कीच कठीण आहे, काटेरी आहे, अवघड आहे, वळणावळणांचा आहे. परंतु शिव साधना ही कठीण साधना केल्यावरच शिवत्व प्राप्त होते. बघा, जेव्हा समुद्र मंथनातून रत्ने निघाली तेव्हा ती सर्वांनी घेतली. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं तेव्हा ते सर्वांनी प्यायलं पण. आणि जेव्हा समुद्र मंथनातून विष निघालं तेव्हा सर्व पळाले आणि ते विष आपल्या भगवान शंकरांनी पिऊन टाकलं. म्हणजे जो अमृत पितो तो देव आणि जो विष पितो तो महादेव. आपल्या भगवान शंकरांनी सृष्टीच्या कल्याणाकरता हे विष प्राशन करून घेतलं आणि म्हणूनच भगवान शंकरांना नीलकंठ असे म्हटले जाते. भगवान शंकरांवर जो अभिषेक होत असतो, जे थेंब थेंब पाणी पडत असतं, थेंब पडत असतात, ते सातत्य हेच आपल्याला दर्शवित असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची सेवा ही तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात करायची आहे. आणि ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचं सेवा केंद्र नसेल ज्या गावांमध्ये, तर त्यांनी ही सेवा कुठल्याही शिव मंदिरात पण तुम्ही ही सेवा करू शकता. तर सकाळी 8च्या आरतीच्या आधी स्वामी समर्थ मंदिरात सेवा केंद्रामध्ये तुम्हाला दत्त महाराजांच्या फोटो शेजारी भगवान शंकरांचा फोटो ठेवायचा आहे. आणि 8च्या आरतीनंतर भगवान शंकरांची महादेवाची जी पिंड आहे त्या पिंडीची तुम्हाला षोडशोपचारे पूजा करायची आहे. आणि त्यानंतर त्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक सुरू करायचा आहे. आणि अभिषेक सुरू असतानाच तुम्हाला आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील काही अभिषेक स्तोत्र व मंत्र त्या पिंडीवर तुम्हाला पठण करायचे आहे. तर ती स्तोत्र व मंत्र मी तुम्हाला आता सांगते. श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, संस्कृत मराठी रुद्र 1 वेळा, गायत्री मंत्र 24 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 1 वेळा, शिवकवच 1 वेळा, शिवमहिन संस्कृत मराठी 1 वेळा, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा, रामरक्षा 1 वेळा, श्रीसुक्त 1 वेळा, शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळा, शिवहर शंकर हा मंत्र 11 वेळा. ही सगळी स्तोत्र व मंत्र तुम्हाला आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील जे नित्य सेवा पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, त्यात तुम्हाला ही सगळी स्तोत्र व मंत्र मिळून जातील. तर अशी सेवा तुम्ही भगवान शंकराच्या महापिंडीवर करायची आहे. सकाळी 10:30च्या आरतीला सकाळच्या 3 आरत्या, सायंकाळच्या 2 आरत्या, त्याच्यानंतर भगवान शंकरांची आरती, मंत्र पुष्पांजली, प्रार्थना करून भगवान शंकरांचा जय जयकार करायचा आहे आणि प्रसाद घ्यायचा आहे. आणि या दिवशी दही भाताचं लेपन आपल्याला करायचं नाहीये भगवान शंकरांच्या पिंडीवर. कारण जो दही भाताच्या लेपनाचा कार्यक्रम असतो तो आपण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी करायचा असतो. आणि भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माता पार्वतीला एक 8 फूट लांब आणि 32 इंच रुंद अशी हिरवी साडी घ्यायची आहे. त्याच्यावर खण आणि नारळ ठेवायचा आहे आणि ही ओटी तुम्हाला एका पाटावर बाजूला काढून ठेवायची आहे. आणि त्यानंतरच भगवान शंकराचा अभिषेक तुम्हाला सुरू करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक स्वामी समर्थ सेवेकऱ्याने महाशिवरात्रीला उपवास करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण भगवान शंकराची सेवा ही एवढी सगळी स्तोत्र मंत्र म्हणून त्या दिवशी अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही सेवा आपल्याला रुजू करायची आहे. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.